विलक्षण अशी ऊर्जा असलेलं किंवा ऊर्जेचा सागर असलेलं मानवी मन ही एक मोठी गूढ गुंतागुंतीची आणि अकल्पनीय रचना निसर्गानं केलेली आहे. या मनात एकाच वेळी अनेक प्रकारचे विचार तरंग उठत असतात. बुद्धी या मनाला नियंत्रित करू पाहते, मात्र हे मन जे आहे हे अत्यंत चंचल आहे. असं साक्षात कृष्णानं अर्जुनानं ते आत्तापर्यंत समर्थ रामदासांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. ही विलक्षण अशी ऊर्जा आहे जी सतत चळवळ करत आहे, सतत हालचाल करत आहे. ही कधी कधी योग्य दिशेनं जाते, कधी कधी अयोग्य दिशेनं सुद्धा जाऊ शकते. ही ऊर्जा जर आपल्याला आपल्या प्रगतीसाठी वापरायची असेल तर तिची दिशा जी आहे ती योग्य ध्येयाच्या दिशेनंच असायला पाहिजे. जर दिशा चुकली तर दशा होऊ शकते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ऊर्जा तिला स्वतःचं काही दिशा मत काही नसते. आपण जिकडं नेऊ, जशी नेऊ तशी ती जात असते. आणि योग्य दिशेनं उगी मनाची ऊर्जा जाण्यासाठी संस्कारांची आवश्यकता